पवित्रता की राह पर, पवित्रता की राह पर हमको चलते जाना है। पवित्रता की राह पर हमको चलते जाना है। जो भी मिले राह में उस मंजिल पर पहुंचाना है। जो भी मिले राह में उस मंजिल पर पहुंचाना है। पवित्रता की राह पर हमको चलते जाना है। पवित्रता की राह पर। ओम शांति। आदरणीय राजेश्वरी दीदी जी, सर्व बहनी, आज ड्रामा में एक वंडरफुल मुलाकात नूंद नूंद रही है। उसके अनुसार आप सभी से मिलना हो रहा है और हम नर चाहत कुछ और ईश्वर चाहत कुछ और, अपने कुछ और संकल्प होते हैं और बाबा के कुछ और संकल्प होते हैं। मुझे वो धरन गांव जो है ना, वो कुलधरन का प्रोग्राम का था बुद्धि में कि नगर वालों को मिलने का, ये कोई इतना दिमाग में नहीं था, लेकिन ड्रामा अनुसार ये प्लान भी बना तो जरूर ऐसा लगता है। क्योंकि आजकल मैं देखता हूँ जहाँ जहाँ भी कहाँ कहाँ जाना होता है ना, तो ऐसे ही नहीं होता है। बाबा को कुछ ना कुछ सेवा करवा करके लेनी होती है। इसलिए बाबा एक एक स्थान पर भेजता है। अभी हम पिछले मास चंद्रपुर को गए थे। चंद्रपुर, गढ़चिरौली वगैरह उस एरिया में, वहाँ कोई ऐसा इतने ज्यादा कोई बड़े जाते नहीं है। जब गए तो इतनी खुशी हुई, उन आत्माओं को इतनी खुशी हुई कि बात मत पूछो। तो ऐसे माना बाबा को कुछ देना होता है, बाबा को कुछ करवाना होता है, तो किसी को न किसी को निमित्त बनाता है, किसको न किसी को निमित्त बना करके भेजता है। अभी हमारा ये संकल्प चला कि इस बारी जो नगर में बाबा ने भेजा हुआ है, तो बाबा को भी कुछ ना कुछ करवाने का है, समझा ना। कुछ ना कुछ बाबा को अवश्य करवाने का है। इसलिए बाबा ने ये प्रोग्राम बनाया। भले निमित्त बहनों को बना करके बाबा बनाता है, लेकिन उसमें बाबा का संकल्प होता है। और अभी हम देखते हैं, अभी हम इधर पिछले 10 दिन पहले हम चेन्नई में गए थे। चेन्नई में भी गए तो वहाँ भी बहुत अच्छी से तमिलनाडु जोन की भट्टी थी। वहाँ अच्छा एक 5 एकड़ में बहुत बड़ा प्रोजेक्ट बनाया है। 600 लोगों की रहने की व्यवस्था है, 600 लोगों की। और अभी वो कम पड़ रहा है, इसलिए और 400 लोगों की व्यवस्था वहाँ हो रही है। तो वो दीदी को दिखाने का था कि मुझे और 400 की व्यवस्था है, तो कम से कम 1000 लोग रह सके, ऐसी व्यवस्था वहाँ हो रही है। तो वो भी एक स्थान देख करके बड़ा अच्छा लगा। वो भाई बहनों से मिले तो भी बहुत अच्छा लगा। लैंग्वेज कोई किसका समझता नहीं। हम हिंदी में क्लास कराते थे और वो तमिल में उसका ट्रांसलेशन हो करके हेडफोन्स वगैरह लगे हुए थे, तमिल में वो सारा क्लास ट्रांसफर हो करके भाई बहनों के चेहरे पर खुशी दिखाई दे रही। बाकी शब्द का कोई अंतर नहीं था। जैसे जानकी दादी कहते थे, लैंग्वेज मेरे लिए कभी समस्या नहीं बनी। 140 देशों में दादी गई। अभी जर्मन लोग हैं, वो इंग्लिश नहीं समझते,
समझा ना। रशियन लोगों को भी इंग्लिश समझता नहीं है, तो ये एक दूसरे की लैंग्वेज को समझते नहीं है। फिर भी दादी इतने 140 देशों में गई, तो दादी का अनुभव ये रहा, दादी ने कहा लैंग्वेज मेरे लिए कभी प्रॉब्लम नहीं बनी, तो बाबा के ज्ञान के लिए लैंग्वेज कभी प्रॉब्लम नहीं बनती है, ये हमने पहली बार देखा। फिर केरला का जोन था, उनकी अलग लैंग्वेज, समझा। तो इस प्रकार से बाबा जो है, बाबा का जो ज्ञान है उसमें इतनी बड़ी ताकत है कि वो ज्ञान एक दूसरे तक पहुंचाने के लिए लैंग्वेज की कोई आवश्यकता नहीं। एक बार क्या हुआ था, लंदन का जो टाउन हॉल है, लंदन का टाउन हॉल, वहां पर एक प्रोग्राम रखा हुआ था। तो वो प्रोग्राम में दादी जी को 45 मिनट बोलने के लिए दिए हुए थे। तो सारे इंग्लिश और सारे वैरायटी वीआईपी थे, लंदन के सारे बड़े बड़े, हर क्षेत्र के बड़े बड़े वीआईपीओं का गैदरिंग था, और वहाँ दादी को खास लेक्चर के लिए बुलाया था। तो वो जब दादी लेक्चर कर रही थी, तो दादी हिंदी में सुना रही थी, दादी हिंदी में सुना रही थी, और जयंती बहन उसका इंग्लिश करके लोगों को सुना रही थी। तो दादी हिंदी में बोले, जयंती बहन इंग्लिश में सुना रही थी। तो क्या हुआ, 5-7 मिनट होने के बाद बहुत लोगों ने हाथ ऊपर किए, बहुत लोगों ने हाथ ऊपर किए। तो जो स्टेट सेक्रेटरी थी, तो वो बोली, क्या आप क्या कह रहे हैं, माना आपको क्या कहने का है। तो वो लोगों ने क्या कहा कि हमको ट्रांसलेशन नहीं चाहिए। उन्होंने क्या कहा, हमको ट्रांसलेशन नहीं चाहिए। फिर वो बोले ही कि ये तो हिंदी में बोल रही है ना, ये तो हिंदी में बात कर रही है, और आप साले इंग्लिश लोग हो, आपको कुछ हिंदी समझता नहीं है, फिर आप कैसा क्या समझेंगे। तो उन्होंने कहा हमको ट्रांसलेशन नहीं चाहिए, वो जो बोल रही है ना, दादी जो बोल रही है, उनको क्या बोलने का है, समझा। वो क्या बोल रही है, वो क्या बोल रही है, वो हमको नहीं समझता, समझा ना। वो क्या बोल रही है वो हमको नहीं समझता, लेकिन उनको क्या बोलने का है वो हमको समझ रहा है, समझा ना। तो क्या बोलने का है वो हमको समझ रहा है, इसलिए गैप नहीं चाहिए, कंटिन्यू कंटिन्यू करने दो, बोले कंटिन्यू करने दो। माना आत्मा की आवाज आत्मा तक पहुंच जाती है, आत्मा की आवाज आत्मा तक पहुंच जाती है। ये इसमें बहुत बड़ी ताकत है। बाबा शिव बाबा भी देखो, जब बाबा मुरली चलाता है, तो दिल की बात, हमारे मन में जो संकल्प चालू होते हैं, हमारे मन में जो क्वेश्चंस रहते हैं, ऑटोमेटिक बाबा का आंसर मुरली में आ जाता है, ऑटोमेटिक मुरली में उसका आंसर आ जाता है। क्यों? क्योंकि वो दिल वाला है ना। बाबा कौन है? दिल वाला है। दिमाग वाला है क्या? दिमाग वाला नहीं है। दिमाग की बात दिमाग तक पहुंचती है, दिमाग की बात दिमाग तक पहुंचती है, और दिल की बात दिल तक पहुंचती है। तो बाबा की मुरली कहाँ? हमारे दिल तक पहुंचे, हमारे दिल की बात, दिल का कम्युनिकेशन मुरली में होता है। हम जब हैदराबाद को गया था, मैं दो साल पहले हैदराबाद को गया था, तो जब हैदराबाद को क्लास कराया, कुलदीप दीदी बोली कि ये आपने जनरल क्लास तो कराया, हमारे हैदराबाद के मेन सेंटर का पुरानी भाई बहन वहाँ क्लास कराओ। तो हम वहाँ मुरली आदि पढ़ी, मैंने क्लास कराया। तो मुरली जब सुनाई तो सब लोग खुश थे, क्या मुरली में चेहरे पर सभी के बहुत बड़ी खुशी थी। तो फिर उसके बाद क्या हुआ, हमने देखा कि सामने के सीट पर भाई थे, भाई लोग अच्छे पढ़े लिखे भाई थे, वहां बहनें भी थी। तो दोनों के चेहरे पर क्या थी? दोनों के चेहरे पर खुशी थी। तो हमने कहा कि आज के मुरली में आपको क्या अच्छा लगा? तो उन्होंने फटाफट बोल गया, अरे आज के मुरली में तो मेरे मन में जो चल रहा था ना, वो बाबा ने आज सुना दिया। वो वहाँ
आंध्रा के हाई कोर्ट के जज थे, ईश्वेश्वरैया। ईश्वरैया हाई कोर्ट के जज, वो भी सामने बैठे थे, वो माताओं का झुंड भी सामने बैठा हुआ था। तो ये सारे खुश थे। तो क्या हुआ कि मैं बोला, ईश्वरैया भाई भी इतना खुश था, गदगद था, कि बोले आज बाबा ने क्या सुनाई, मेरे दिल की बात सुनाई। तो माताएं भी खुश थी। तो ये माताओं को जब मैं मिला, मुरली सुनाने के बाद माताएं मिली झुंड, तो मैंने वो 5-6 माताओं को पूछा कि माता जी, आपकी पढ़ाई कितनी हुई है, आपकी पढ़ाई कितनी हुई है? तो उन्होंने अंगूठा दिखाया। वो क्या बोले, अंगूठा है बोले, हमारी पढ़ाई कुछ हुई नहीं है। अभी मैं फिर सोच रहा था, मैं बोला ये हाई कोर्ट का जज, एक हाई कोर्ट का जज, हाई कोर्ट का जज और बिल्कुल अनपढ़ी माताएं, दोनों को एक साथ पढ़ाने की ताकत किसके अंदर है? हाँ, परमात्मा के पास है ना। वो दोनों को एक टाइम खुश कर सकता है। लौकिक में ऐसा हो सकता है क्या? हाँ, इनके लिए सुनाएंगे तो वो पढ़े लिखे चले जाएंगे, उनके लिए बताएंगे तो ये चले जाएंगे। बाबा के ज्ञान में क्या ताकत है कि वो दोनों को भी पढ़ाता है। और वहां मैं पूना की क्लास में क्या होता था कि देखो, बाबा की मुरली में क्या ताकत है कि राणे भाई थे, राणे भाई कमिश्नर थे, रिटायर्ड थे। उनका लड़का किशोर भाई, वो आर्किटेक्ट था, और उनका किशोर भाई का लड़का विजय भाई तो कॉलेज में पढ़ रहा था। तो हम जब क्लास में बैठते थे, तो तीनों भी डायरी पेन लेकर के बैठते थे। क्या? राणे भाई के हाथ में भी डायरी और पेन, किशोर भाई के हाथ में भी डायरी और पेन, समझा? उनका लड़का विजय भाई, उसके हाथ में भी डायरी पेन। तो तीनों पीढ़ियों को एक साथ पढ़ाने की ताकत किसमें है? हाँ, बाबा है। आजोबा काय, वडील काय, नातू काय, तिघही एका वेळेला शिकतात। तिघांना शिकवण्याची ताकद कोणामध्ये आहे? ती बाबामध्ये आहे ना। मुरली तेरे में जादू जादू असं उगाच म्हटलेलं नाहीये। हमने कहा कि हमारे क्लास में एक मोरे माता करके माता आती थी क्लास में, रेगुलर मुरली सुनने को आती थी। तो वो 7 बजे मुरली चालू होती, 7-5 मिनट कम पहले, 7 को 5 कम है तो क्लास में आकर के, और सबसे आगे आकर के वो बैठती थी, उसको मुरली की लगन थी। तो क्या हुआ कि एक दिन सुंदरी बहन जी क्लास कराने के लिए क्लास में आए, बहन जी क्लास में आए थे। तो हम देखते थे, अगर वो मोरे माता को अगर थोड़ा लेट होता था ना, 7 बजकर अगर 5 मिनट हुआ ना, तो भागते भागते आती थी। क्या? रास्ते से दौड़ते 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 क्लास में ऊपर आकर के और सबसे आगे बैठती थी। अभी बहन जी, सुंदरी बहन जी आए थे, मुरली सुना रहे थे। तो मुरली सुनाते सुनाते मुरली में एक क्वेश्चन निकला, एक प्रश्न आया मुरली में एक प्रश्न आया। तो बहन जी ने क्लास में पूछा, समझा? और वो माता सामने थी एकदम, मोरे माता वो सामने थी। तो इसलिए बहन जी ने वो माता को प्रश्न पूछा, मुरली का प्रश्न वो माता को पूछा। जैसे ही मुरली का प्रश्न माता को पूछा, तो बाजू में 4-5 माताएं थी। तर ती 4-5 मातांनी काय सांगितलं की बहीणजी ही ठार बैरी आहे। ही काय आहे? ही ठार बैरी आहे, हिला काही ऐकायला येत नाही, हिला काही कळत नाही म्हटले, हिला काही कळत नाही म्हटले। आता हिला काही कळत नाही, ही काय उत्तर देणार? परंतु मग मी एक विचार केला, मी म्हटलं की हे मोरे मात्याला काही कळत नाही, या सगळ्या माता म्हणतात। जर तिला काही कळत नसतं तर ती रेग्युलर आली असती का? हा, ती रोज आली असती का? आणि ती 5 मिनिट उशीर जरी झाला तरी ती पळत पळत येऊन बसते क्लासमध्ये, पळत पळत येऊन बसते। याचा अर्थ तिला काहीतरी कळतं, परंतु तिला काय कळतं हे आपल्याला कळत नाही। समजलं ना? तिला तिला काय कळतंय हे आपल्याला काही कळत नाही। जे
मुकम करोति वाचालम. काय आहे परमात्माचे गायन काय आहे? मुकम करोति वाचालम पंगुम लंगयते गिरीम. समजा, पांगळ्याला पर्वत चढू शकतो परमात्मा, मुक्याला सुद्धा बोलायला लावू शकतो, बैऱ्याला सुद्धा ऐकू येतं. समजलं ना? उगाच ती पळत पळत मुरली ऐकायला येत नाही. परंतु हे काय होतंय अंडर कम्युनिकेशन, हे काय आपल्याला कळत नाही. ते बाबाच जाणे. काय आहे? बाबाच जाणे ना. तो खिचून आणतो ना मातांना. कित्येक माताला काही लिहिता वाचता येत नाही, पण ते मुरलीला सगळ्यात अगोदर येऊन बसतात. म्हणजे त्यांना काही कळत नाही का? त्यांना कळतं ना. पण त्यांना काय कळतं हे आपल्याला काही कळत नाही. ते शिवबाबाला मात्र कळतं. समजा, तर अशा प्रकारे बाबा जी आहे ती वंडरफुल पढाई जी आहे, वंडरफुल पढाई आपल्याला बाबा शिकवतो. आणि पहा, बाबाची मुरली चालते तर ही 13 भाषांमध्ये भाषांतर होतं. भारतातल्या 13 भाषांमध्ये. एकदा काय झालं, मराठी भाषेमध्ये मुरली चालू करायची म्हणून मला आपले ते अशोक भाईन ते फार मागे लागले. बहिणींना पण कुणी काय ऐकेना त्यांचं, ते मराठीत म्हणले कशाला, हिंदी आणि मराठी एकच आहे, मराठी मुरलीची काय गरज आहे म्हटली. कळते सगळ्यांना हिंदी, मराठीची काही गरज नाही. आता त्यांना एवढी लगन होती की झालीच पाहिजे. मग ते माझ्याकडे आले, म्हटले भाई आम्ही मधुबनला होतो. तर म्हटले भाई बघ कोणी माझं ऐकायला तयार नाहीये, आपल्याला मराठी मुरली सुरू करायची. तर मी म्हटलं बरोबर आहे, गरज आहे ना. छोट्या छोट्या गावातल्या माता असतात, त्यांना काही हिंदी पण कळत नाही ना. मग त्यांच्यासाठी काय होईना, जर म्हणजे कन्नडीत मुरली आहे, तमिळ तेलुगू मध्ये मुरली आहेत, तर मराठीतही व्हायला पाहिजे. मग मी त्यांना घेऊन राजूबाईंकडे गेलो. राजूभाईला म्हटलं, राजूभाई महाराष्ट्र के छोटे छोटे गांव में सेवा हो रही है, इतने मना आज नंबर 1 में महाराष्ट्र. एक काळ असा होता की मधुबन मध्ये म्हणजे कन्नड, तमिळी, तेलुगू, पंजाबी, गुजराती, बंगाली, बिहारी सगळे जे होते ना, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त संख्या गुजरातची होती. कोणाची होती? गुजरातची होती. पण आजच्या वर्तमान समयाला भारतामध्ये ज्ञानात चालणाऱ्या सगळ्यात जास्त लोकांमध्ये सगळ्यात जास्त संख्या कोणाची आहे? महाराष्ट्राची. महाराष्ट्र नंबर 1 ला आहे. समजलं ना? आज काय, आज महाराष्ट्र नंबर 1 ला आहे. सगळ्यात जास्त बीके भाई बहीण कुठे आहेत? तर महाराष्ट्रामध्ये आहेत ना. मुरली मग राजूभाईंना पटवून दिलं. राजूभाई म्हटले काय हरकत नाही. समजलं ना? आणि आता आपली मराठी मुरली चालू झालेली, जगदंबा मधून ती प्रसारित होते मराठी मुरली सुद्धा. म्हणजे काळानुसार सगळ्या भाषांमध्ये मुरली चालू आहे. जर्मन मध्ये सुद्धा मुरली आहे, इंग्लिश मध्ये आहे, फ्रेंच मध्ये, रशियन मध्ये मुरली आहे. जे परमात्माने जे ज्ञान दिलेलं आहे ते सर्व आत्म्यांसाठी दिले ना. उगाच जर्मन मध्ये ती ट्रान्सलेट होत नाही, कारण जर्मन आत्म्याला सुद्धा त्या मुरलीतून काहीतरी मिळतं. जे आजपर्यंत मिळालं नाही ते त्याला जर्मन मधून मिळतंय ना, म्हणून तर ती त्या भाषेमध्ये चालते. तर बाबाच्या ज्ञानाला कुठलीही भाषा रोखू शकत नाही. बाबाच्या ज्ञानाला वय रोखू शकत नाही, वय सुद्धा रोखू शकत नाही. नातू आजोबान पंतू सगळे एकत्र शिकतात, जे वयाचं काही बंधन आहे का? जाती की दीवार मुरली को रोक नहीं सकती है, धर्म की दीवार रोक नहीं सकती है. किंवा हे फक्त हिंदू धर्माला असं आहे का? दुबईला सेंटर आहे, मस्कतलाही सेंटर आहे, सगळे मुस्लिम लोक ज्ञानामध्ये आहेत, ख्रिश्चन लोक ज्ञानामध्ये आहेत, बौद्ध लोक जपानमध्ये सेंटर आहे, बौद्ध लोक ज्ञानामध्ये आहेत. जे कुठलाही धर्म परमात्माच्या ज्ञानाला रोखू शकत नाही, कुठलंही वय रोखू शकत नाही, कुठलंही शिक्षण परमात्माच्या ज्ञानाला रोखू शकत नाही. हे इतकं बेहदचं बाबाचं काय आहे? ज्ञान आहे. आणि गुप्त रूपाने बाबा सर्वांपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. सतयुगातले आत्मे जिथे जिथे असतील, जिथे जिथे असतील तिथपर्यंत बाबा जाऊन पोहोचलेला आहे. समजा
आता काही फार काळ चालण्यासारखी परिस्थिती नाहीये. संगमयुग किती वर्षाचा आहे? 100 वर्षाचं आहे. मग आता कितवं वर्ष चालू आहे? 87 वर्ष चालू आहे. मग आता राहिले किती? इनमिन किती वर्ष राहिले? 13 वर्ष राहिले. मग 13 वर्षामध्ये काय काय होणार आहे? आता 13 वर्षामध्ये सुद्धा असं होणार आहे का? असं होईल का की आज रात्री 12 वाजता संगमयुग पूर्ण झालं? केव्हा? आज रात्री 12 वाजता संगमयुग पूर्ण झालं आणि उद्या सकाळी सतयुग सुरू झालं. असं होईल का? असं होईल का? असं होणार नाही. सतयुग निर्माण करावं लागेल. काय? काही जादूने महाल येणार आहे का वर सोन्याचे? ते बनवावे लागणार आहेत ना. बगीचे बनवावे लागणार, फुलाचे फळाचे बगीचे, विमानं बनवावी लागणार आहे, महाल बनवावे लागणार आहे. मग त्याला काही काळ तर लागेल ना. त्यालाही काही काळ लागेल ना. 5-10 वर्षाचा काळ स्थापनेला सुद्धा लागेल ना. काय? स्थापनेला लागेल. पुन्हा या कलियुगातली एकही वस्तू सतयुगामध्ये असत नाही. सर्व न्यू ब्रँड काय आहे? सर्व न्यू ब्रँड. इथली सतरंजी तिथे नाही, इथला माईक तिथे नाही, इथला टेबल तिथे, सगळं न्यू ब्रँड आहे सतयुगामध्ये. मग इथली जर एकही वस्तू तिथे नाही तर तिथल्या सर्व नवीन वस्तू निर्माण कराव्या लागतील ना. आणि नवीन वस्तू निर्माण करायच्या म्हणजे जुन्या नष्ट कराव्या लागतील ना. जुन्या काय कराव्या लागतील? नष्ट. मग एवढं मोठं महापरिवर्तनाचा काळ आता जवळ आहे. एका बाजूने विनाशाच्या प्रक्रिया सुरू होतील, आणि दुसऱ्या बाजूने स्थापनेची प्रक्रिया सुरू होती. इकडे कळेल इथे बॉम्ब पडला, एवढी लोक गेली, असं झालं, एवढा मोठा महापूर आला, याच्यात एवढी लोक वाहून गेली. दुसरा समाचार ऐकायला मिळेल की इथे सोन्याची खाण सापडली. समजलं ना. दोन्ही काम काय होणार आहे? सायमल्टेनियसली चालणार आहे दोन्ही कामचा. आता इथे आतापर्यंत जसे अशुभ समाचार आपल्याला ऐकायला मिळत होते ना, आता हळूहळू एक शुभ समाचार सुद्धा आपल्याला ऐकायला मिळतील. कारण दुसऱ्या बाजूला बाबाला स्थापनाही करायची आहे, एका बाजूने परिवर्तनही करायचं आहे. तर अशा हा फार थोडासा पुरुषार्थाला 5-6 वर्षच राहिलेली. जर 5 वर्ष स्थापनेला लागली तर 8च वर्ष, आणि स्थापनेला जर 10 वर्ष लागणार तर पुरुषार्थाला 3च वर्ष. 3 वर्षात आपल्याला संपन्न आणि संपूर्ण बनायचं आहे. आणि म्हणून काय झालेलं आहे की बाबांनाच घाई झालेली आहे. बाबालाच घाई झाली. त्याला लवकर लवकर हे काम पूर्ण करायचं, करायचंय. आता कलियुगाचा विनाश करायचा हे काही सोपं काम आहे का? तर भारतात तर काय अणुबॉम्ब पडणार? ते कुठे पडणार आहे? ते युरोप कंट्रीमध्ये पडतील, त्यांचं पटकन नाश होईल. भारतात काही बॉम्ब पडणार नाही. मग भारताचं परिवर्तन कसं होणार? समजा आज सह्याद्री पर्वत सतयुगामध्ये नाही, मग आता सह्याद्रीला कोण सपाट करणार? कोण करणार? तुम्ही मशिनरी आणून जमल का? मशिनरी आणून जमणार नाही. तर हे सतयुगाची तयारी करायचं जे कार्य आहे ते बाबा कोणाकडून करून घेणार? 5 तत्वाकडून करून घेणार. कुणाकडनं? 5 तत्व ही त्याची अस्त्र शस्त्र आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. आता इथे समजा हा पर्वत आहे, हा पर्वत सतयुगामध्ये नको, मग काय होईल? धरणीला ऑर्डर होईल, मोठा धरणीकंप होईल आणि तो पर्वत आत जमिनीमध्ये सामावला जाईल. योग्यांच्या संकल्पानुसार नवीन दुनियेची रचना होईल. ती शेवटी 108 महायुगी जे शिल्लक राहतील ना,
त्यांच्या संकल्पानुसार तत्व काम करतील. त्यांना जे संकल्प येतील तशा प्रकारे तत्व काम करतील. आणि तत्व ह्या दुनियेची सफाई करायचं काम तत्व. आता इथे जंगलाच्या जंगल आहे. आता ही जंगल सतयुगात आहेत का? मग जंगल कोण नष्ट करणार? कोण नष्ट करणार? तर अग्नी मदत करणार. जंगलाला आग लागेल, काय होईल? अशी आग लागेल कोणी विझवू शकणार नाही. मग एवढी राख पडली, मग साफ कोण करील? असा पाऊस पडेल, जलतत्व असं पडेल, सगळे समुद्राकडे जाईल. जे ही पाचही तत्व, कलियुगाचा विनाश आणि सतयुगाची स्थापना, याच्यामध्ये हे काम करतील. जल देवता केव्हा बनली? अग्नी देवता केव्हा बनली? अग्नि देवता म्हणतो ना आपण, जल देवता म्हणतो ना, भूमी देवता. मग हे केव्हा बनले? जल देवता केव्हा बनली? अग्नि देवता केव्हा बनली? जेव्हा परमात्म्याच्या कार्यामध्ये त्यांनी परमात्म्याला मदत दिली. परमात्म्याला काय केली? मदत केली. म्हणून परमात्म्याला मदत दिली म्हणून ते कोण बनले? देणाऱ्याला काय म्हणतात? देवता. आणि घेणाऱ्याला लेवता. मग काय बनायचंय? देवता बनायचंय ना सगळ्यांना. मग देवता सुद्धा तुम्ही कधी बना, कधी द्याल तुम्ही? जेव्हा तुमच्या पुढे काहीतरी येईल तेव्हा आपण देणार ना. म्हणून मी नेहमी पाहतो की ज्यांचं भाग्य मोठं असतं ना, आता ह्या वर्षात जो 17-18 ठिकाणी जाण्याचा योग आला, ज्याचं भाग्य मोठं असतं तिथं नवीन नवीन इमारती तयार होतात. मी सेंटर पाहत 21 साली मी पाहतो बाबा किती स्पीडने काम करतो. 21 साली आम्ही जवळजवळ 8 ते 9 ठिकाणी भूमिपूजन केलं. 8 ते 9 ठिकाणी. आणि 22व्या वर्षी सगळ्याच उद्घाटन झालं. काय? सगळ्यांची उद्घाटन एका वर्षात उद्घाटन. पूर्वी आम्ही 6-6 वर्ष सेंटर बांधायचो, समजलं ना. आणि इथे एका वर्षात बाबा आता भरा काम करत आहे. कारण बाबाला आता हे सगळं कलयुग काय करायचंय? क्लोज करायचंय. आणि सगळ्यांना भाग्य सगळ्यांचं बनवायचं आहे. शिवबाबा आला ना, आपल्या प्रत्येकाच्या नावाची भाग्याची गठडी घेऊन आलेला आहे. काय? प्रत्येकाच्या नावाची काय आहे बाबाकडे? भाग्याची गठडी आहे. मग तो केव्हा देणार? तुम्ही जेव्हा काही काम करणार ना, त्याच्यानंतर बक्षीस कधी दिलं जातं? स्पर्धा झाल्यानंतर का आधी दिलं जातं? स्पर्धा पूर्ण झाल्यावर मग नंबर आणि बक्षीस दिलं जातं ना. तसं बाबा आपल्याला भाग्य कधी देणार? जेव्हा आपण स्पर्धा जिंकणार. समजलं ना. आता ही रेस चालू आहे ना, रेस चालू. जेव्हा आपण काही करणार, परमात्माचा विधी आहे, घेई तेव्हा देई. ऐसा असशी उदार आहे. तो एकाचा 1000 करून देणार, पण 1000 कधी देणार? एक दिल्या फार हिशोबी आहे, बारीक पाहतो दिलाय का काय, नुसताच डबा वाजवलाय, समजलं ना. तो बघतो, खात्री करतो की एक दिलाय म्हणून, मग तो 1000 द्यायला बांधलेला आहे. काय बांधलेला आहे? मग हे सुद्धा ज्याचं भाग्य असतं पाहिलं. ज्याचं आम्ही काही सेंटर 25-30 वर्ष आहेत, आजही भाड्याच्याच घरामध्ये आहेत. 2000चं भाडं भरून चालले. आणि काही 2-3 वर्षापूर्वी सेंटर झाले, तिथं आज 3-3 मजल्याच्या बिल्डिंग झाल्या. का झाल्या? का त्या जिज्ञासूचं भाग्य मोठं होतं. जिज्ञासूचं भाग्य महान होतं. त्यांचे मोठमोठे महाल होते सतयुगामध्ये. त्यांना मोठे महाल द्यायचे तर त्याने संगमयुगावर काहीतरी केलं पाहिजे ना. घेई सुदामाई त्याचा मित्र होता. तो रोज म्हणायचा का माझा मित्र द्वारकेचा राजा आहे, महाराजा आहे द्वारकेचा. मग ती बायको म्हणायची, रोज म्हणताय द्वारकेचा राणा मित्र आहे. ते एक दिवस जरा जाऊन तर पहा. आपला असं 18 विश्व दारिद्र्य, सगळं 18 विश्व दारिद्र्य आहे. मग एकदा तर जाऊन दाखवा मला काय तुमचा मित्र करतो ते.
आता तो म्हटला कसं जायचं बुवा, तर ती ब्राह्मणाचं होती, तर ती म्हटली की बुवा जाताना काहीतरी द्यायला पाहिजे, परंतु घरात काहीच, खडबड हे उंदीर करती, कन शोधा याते फिरती, परी अंती निराश होती, लवकर हेही सोडतील सदनाला. उंदीरही कंटाळले होते, त्यांनाही काही मिळत नव्हतं. आता अशा घरातून जायचं होतं त्या महाराणाला भेटायला, तर काय, तर मग तिला एका डब्यामध्ये थोडेसे पोहे दिसले. मग ती म्हटली बा एवढे पोहेच आहेत, रिकाम्या हाताने जाता कामा नये. ती पोह्याची पुरचुंडी दिली त्या सुदाम्याच्या पत्नीने त्याला. मग ते घेऊन तो गेला. ते द्वारपाल सोडत नव्हते. मग म्हटले सांगा तर खरं श्रीकृष्णाला की तुझा मित्र बालपणीचा आलाय. त्याला जसं कळलं तर सिंहासन सोडून त्याला न्यायला आला. समजलं ना? त्यांनी सगळ्या राण्यांना सांगितलं की त्याचे पाय धुवा म्हणून. समजा, त्याचे पाय धुवून स्वागत करून त्याला आणलं, सिंहासनावर बाजूला बसवलं सुदाम्याला. समज, आणि बसवलं. तो बिचारा गर्भगळीत झाला. एवढं मोठं महाल, एवढं ऐश्वर, समजलं ना. मग तो भगवान जो होता ते सुदाम्याला म्हणत होता, सुदामा, वहिनीने काहीतरी दिला असेल ना, काय दिला असेल ना. आता त्याला लाज वाटायची. तो म्हटला मला गॅरंटी आहे की ती रिकाम्या हाताने तुला पाठवणार नाही, तर ते दे ना, ते जे दिलंय ना वहिनीने, ते दे ना, दे ना. आता तो बिचारा काय करायचा, तर आता एवढं मोठं वैभव, आपलं कुठे पुरचुंडी खोलायची, तर तो बिचारा ते लपवत होता. आणि भगवान त्याच्या मागे लागला होता. का मागे लागला होता? हा, त्या भगवानाला सुदाम्याला काहीतरी द्यायचं होतं, परंतु त्याचा नियम काय आहे, घेतल्याशिवाय तो देऊ शकत नाही ना. म्हणून तो मागत होता की बघ तू मला काहीतरी दे, म्हणजे मला काही पटीने तुला देता येईल. मग हा बिचारा लाजत होता कसं द्यायचं. मग शेवटी त्याने ती पुरचुंडी खोलली आणि ते पोहे मिटक्या मारत तो काय करत होता, इकडे तो मिटक्या मारत पोहे खात होता आणि तिकडे त्याचं घर सोन्याचं महाल बनत होतं. समजा ना. तर ते सोन्याचा महाल कधी बनलं, जेव्हा त्यांनी पोहे खाल्ले. तोपर्यंत ती झोपडी जशीच्या तशीच होती. हा परमात्माचा रिवाज आहे. आता आम्ही पाहतो स्पीडने बाबाचं काम चाललेलं आहे. आताही मधुबनला जर गेलं ना, आताही मधुबनला कामं चाललेली. काय आता बाबाचं सांगतो विनाशाचा जवळ आलाय, फार थोडासा वेळ राहिलाय. एवढी मोठी कामं बाबाला कशासाठी करायची, कशासाठी करतो बाबा? कारण मुलांचं भाग्य बनलं पाहिजे, मुलांचं भाग्य बनलं पाहिजे. म्हणून बाबाला माहिती आहे थोड्याच वर्षात नष्ट होणार आहे, पण त्यांचं भाग्य कसं बनणार, त्याला मोका तर मिळायला पाहिजे ना. तुम्हाला महावीर चक्र द्यायचं, लढाई तर सुरू झाली पाहिजे ना. लढाई झाली नाही, तुम्हाला महावीर चक्र कोण देणार आहे? तुम्हाला हिंदकेसरी जर बनवायचंय तर कुस्त्याचा आखाडा तर लागला पाहिजे ना. तुम्ही घरात बसून थोडेच होणार आहे हिंदकेसरी, तर ती वेळ यावी लागते ना. तर मला आता तुमचं नगरचं पाहिल्यानंतर मला संकल्प येतो. मी कालपासून संकल्प आला, आज अमृत बेलेलाही मी बाबांशी बोललो की बाबाचं एक महावाक्य मला अमृत बेलेला आठवलं. अमृत बेलेला बाबाशी योग लावत असताना बाबाचं एक महावाक्य आठवलं. काय? बाबाचं एक महावाक्य आहे, फार महत्वाचं महावाक्य आहे. बाबाचं एक महावाक्य आहे की हे बच्चे, हे बच्चे, मैं आपकी, म्हणजे वचन आहे बाबाचं. आजही बाबांनी सांगितलं, समजा ना, वचन दो, पवित्रतेचं काय करा, मला वचन द्या की अंतिम जन्मापर्यंत, जोपर्यंत पवित्र दुनिया येत नाही तोपर्यंत आम्ही सुखाची झोप घेणार नाही. समजलं ना. जोपर्यंत पवित्र दुनिया नहीं लाएंगे तब तक हम सुख की नींद नहीं लेंगे. प्रतिज्ञा ले रहे पवित्रता की. तसं बाबाचं एक महावाक्य आहे कि हे बच्चे, मैं आपकी आवश्यकता को पूरा करूंगा, अंत तक आपको दाल रोटी खिलाऊंगा. हे बाबाची काय प्रतिज्ञा आहे. काय आहे?
की अंतपर्यंत मी तुम्हाला दाल रोटी खाऊ घालेल, पंचपक्वान्न खाऊ घालेल असं नाहीये. समजलं ना कशाचं त्यांनी वचन दिले? दाल रोटी. तुम्ही कधीही उपाशी पोटी झोपणार नाही, किती कशीही परिस्थिती असू द्या. तिकडे जगात हाकार झालेला का असे ना, परंतु भोजनाच्या वेळेला तुमच्या पुढे ताट येणार. येणार म्हणजे येणार. ही गॅरंटी कोणी घेतलेली आहे? शिवबाबांनी गॅरंटी. अंत तक मैं आपको दाल रोटी खिलाऊंगा. दुसरं बाबांचं एक वचन आहे, हे बच्चे मैं अंत तक, हे बच्चे मैं आपकी आवश्यकता को पूरा करूंगा. काय वचन आहे? मैं आपकी आवश्यकता को पूरा करूंगा, इच्छा को नहीं. काय सांगितलं? आवश्यकता मी पूर्ण करेल, इच्छा तुम्ही इच्छा काही इच्छा कराल. समजलं ना? तर त्याला मी बांधलेलो नहीं, इच्छा पूर्ण करायला बांधलेलो नहीं. मैं आपकी आवश्यकताओं को पूर्ण करूंगा, इच्छाओं को नहीं. मग आता एक संकल्प आला मला काल, की आता आपले सुराणाबाईंचं हे आम्ही राहायला यायचो इथे. समजलं ना? आता सुराणाबाईंनी तर घर देऊन टाकलेले. समजलं ना? मग आता म्हटलं परत जर नगरला यायचं पुढच्या महिन्यात तर राहणार कुठे? समजलं ना? आरामात यायचं, फोन करायचं, बा बहीणजी आम्ही येणार आहे मुक्कामाला, काही काळजी नाही. आता म्हटलं राहणार कुठे? आणि बाकीचे मधुबनवाले वगैरे सगळे नगर मध्यवर्ती आहे. नगर काय आहे? मध्यवर्ती आहे. मी काल बसलो होतो दीपक भाई बरोबर, म्हटले कॅलेंडर जे आहे ना, वर्षाचं जे कॅलेंडर आहे तर ते किती छापली जातात. म्हणजे कारण कॅलेंडर नगरवरून छापलं जातं ना, कॅलेंडर नगरमधून छापलं जातं. तर ते म्हटले 2 लाख कॅलेंडर छापली. म्हणजे 2 लाख घरापर्यंतची सेवा कुठून होते? नगरवरून होते. तर ते म्हटले 60,000 हिंदीमध्ये छापली जातात, 60,000, 1,40,000 मराठीमध्ये, 1,40,000 घरापर्यंत पोहोचायची सेवा कोण करते? नगर सेंटर. म्हणून मग नगरला का छापलं जातंय? हे नगरला का छापतात? का ते म्हणले नगर काय आहे? मध्यवर्ती आहे. नगर काय आहे? मध्यवर्ती आहे. इथनं सगळीकडे फटाफट डिस्ट्रीब्यूट करता येतं. मग हे जे एवढं मध्यवर्ती स्थान आहे, समजलं, इथे मधुबनवाले अनेक लोक येत राहतात आणि इथनं पुढं फार येत राहतील. तुम्हाला सांग, नगर मध्यवर्ती असल्यामुळं अनेक लोक, अनेक रथी महारथी येत राहतील. मग इथं राहण्याची व्यवस्था पाहिजे. आता राहण्याची अडचण निर्माण, आतापर्यंत भले माताजी होत्या सगळे ते आता राहण्याची व्यवस्था पाहिजे. तर ते म्हटलं आता घर आधी जर तुम्ही ठरवलं, तुम्ही फक्त संकल्प करा. आत्ताचा काळ असा आहे की दाता द्यायला बसलेला आहे. त्याने सगळं खोललेलं आहे भंडारा, दाता द्यायला बसलेला आहे. आपण फक्त संकल्प करायचा आहे. काय करायचं आहे? संकल्प. तो संकल्प ल्याचा प्याचा नाही पाहिजे. संकल्प कसा पाहिजे? असा दृढ संकल्प तुम्ही करा, दृढ संकल्प करा. अरे जे पाहिजे ते तुम्हाला मिळेल, जे पाहिजे ते मिळेल. द्यायला दाता बसलाय ना. शेकडो सेंटर तयार होतात, चालू आहे. जे जे पाहिजे, ज्या सेंटरला जे जे पाहिजे ते बाबा आज देतो आहे ना. तर मी काय म्हटलं, बहीणजी नाही काल म्हटलं की तुम्ही दृढ संकल्प करा, तुम्हाला जागा मिळून जाईल. काय? जागा मिळून जाईल आणि जागाही पटकन मिळेल. आणि तुम्ही कोटी बिटी काही जास्त नाहीयेत. अरे आमचे ते पुण्यामध्ये छोट्या कन्या ती कोण 3.5 CRचा फ्लॅट घेतला. आता एका बहिणीने 5 CRचा फ्लॅट घेतला. येते एवढे छोट्या बहिणी करोडचे फ्लॅट घेतात. आणि नगरचा परिवार केवढा मोठा आहे. तुमची ताकद फार मोठी आहे. नगरची ताकद फार मोठी आहे. तुमच्या परिवाराची ताकद फार मोठी आहे. कमी काय आहे? संकल्पाची दृढता कमी आहे. तुम्ही पॉवरफुल संकल्प करा. आता हा म्हणता तुम्हाला जागा मिळेल, हा म्हणता जागा मिळेल.
आणि हा म्हणता बांधून होईल, नुसती जागा बांधून सुद्धा होईल. फक्त काय केला पाहिजे, हा अमृत वेळेला संकल्प बाबा पुढे ठेवा ना, आणि पक्का असं लेचा पेचा ना, पक्का संकल्प ठेवा. बघा बाबा कसं भरा तुम्हाला. आता आम्ही काल गायकवाड भाई होते, सीताराम भाई वगैरे सगळे बसले होते, तर म्हटलं इथे पण आहेत 1-2 जागा. तर म्हटलं मग त्या जागा ठेवल्याच आपल्यासाठी आहेत ना, समजलं ना. तुम्ही बोलणं करा, त्या जागा तुम्हाला सहज बाबा देऊन टाकील. कारण आता बाबाला काय आहे, हे क्लोज करायचंय. बाबाला लवकर लवकर त्याचं काम पूर्ण करायचंय. ज्याच्या नावाच्या गठडी आहेत ते ज्याला त्याला वाटून टाकायचंय, आणि त्यांना जायचंय परमधामला. त्यांना काही सत्युगात यायचं नाहीये. तर आता वेळ कमी आहे आणि काम मोठं आहे, त्यामुळे भराभर बाबा सेवा करतात. तर तुम्ही सगळ्यांनी दृढ संकल्प करा, नवीन चांगली जागा घेऊन टाका, आणि सेंटर बघा कसं बांधतो बाबा. बाबा कसं बांधतो पहा. आणि जागा सुद्धा भरकन. तुम्ही फक्त संकल्प करा. तुमच्या संकल्पाला काय आहे, ताकद आहे. संकल्पाला सिद्धी आहे. काय आहे, सिद्धी आहे संकल्पाला. त्यामुळे आता जे काय आपण संकल्प करू बाबा सहज पुरं करील. म्हणजे मग काय होईल, सगळी व्यवस्था राहण्याची असली ना, बहिणींना व्यवस्थित व्यवस्था पाहिजे, येणाऱ्यांना व्यवस्थित कारण आता इथून पुढे फार लोक येत राहणार आहे, फार मोठी सेवा होणार आहे. कारण हे तुमचं स्थान कसं आहे, मध्यवर्ती स्थान आहे ना, त्यामुळे मोठी सेवा होणार. तर त्यासाठी सुविधा सुद्धा आपल्याकडे असायला पाहिजे. तर आणि ते पण ऑटोमॅटिक तुम्ही होईल. बघा कसं बाबा काम करतो. आपण फक्त दृढ संकल्प, आता होतं का नाही असं कधी म्हणू नका, आमच्याकडे काहीच नाही असं कधी म्हणू नका. ब्रह्मा कुमारी इज रिचेस्ट इन द वर्ल्ड. हे कोणाचं महावाक्य आहे, बाबाचं महावाक्य. अंतिम समयाला जगात प्रसिद्ध होईल की ब्रह्मा कुमारी ही जगामधले सगळ्यात श्रीमंत आहे. समजलं ना, हे जगात एक दिवस हे प्रसिद्ध होईल. कारण याच्या मागे कुबेरच आहे ना, परमात्माच याच्या मागे आहे. त्यामुळे त्याच्यात काही फार मोठं नाही. सतयुगाची सुरुवात इथनच होणार आहे. फक्त आपल्यामध्ये काय असायला पाहिजे, शुद्ध संकल्प, पवित्र संकल्प, निस्वार्थ संकल्प, नवीन दुनिया स्थापन करायचा संकल्प. बा म्हणतात तोपर्यंत आम्ही झोप सुद्धा घेणार नाही, जोपर्यंत नवीन दुनिया येणार नाही. तर असा तुम्ही दृढ संकल्प करा, बाबा तुम्हाला स्थानही देईल. आणि पुरुषार्थाच्या दृष्टीने सुद्धा सांगतो, पुरुषार्थामध्ये काय असतं, आपल्याला आता वेळ कमी आहे आणि आपल्याला काय करायचंय, संपन्न आणि संपूर्ण बनायचे. काय बनायचंय, संपन्न आणि संपूर्ण. आपली संपूर्ण स्थिती कुठे असते, आपली संपूर्ण स्थिती कुठे असते, आत्म्याची संपूर्ण स्थिती कुठे असते, कुठे असते, जेव्हा आपण परमधाम मध्ये असतो ना. आपली आत्मा जेव्हा परमधाम मध्ये असते तेव्हा आपली संपन्न 100% संपूर्ण आणि संपन्न स्थिती कुठे असते, परमधाम मध्ये. सतयुगात आल्यावर काय होतं, उतरती कळेला सुरुवात होती. सतयुगात एक जन्म घेतला, दुसऱ्या जन्मामध्ये काय होतं, थोडीशी कला काय होते, कमी होते. त्रेतात येईपर्यंत काय होतं, 16 कलाच्या 14 काळा, म्हणजे थोडस उतरत जात. परंतु परमधाम मध्ये मूळ जे आपलं घर आहे तिथे आपली आत्मा संपूर्ण आणि संपन्न रूपामध्ये असते. समजलं. तर ती स्टेज आता आपल्याला काय करायची आहे, प्राप्त करायची आहे. म्हणून आता आपल्यामध्ये काय, आपण आलो त्यावेळेला संपन्न होतो. जसजसे शरीर घेत गेलो तसतसे लेप शेप आत्म्यावर चढत गेला. समजलं. ते म्हटलं ना, सोनं जे आहे ते सोनं काय झालं, त्याच्यात बट्टा मिक्स झाला. सोन्यामध्ये काय झाला, बट्टा मिक्स झाला. समजलं. तसं ते आत्म्यामध्ये विकार काय झाले, मिक्स झाले. मग त्याचं सोन्याचं सोने पण काय झालं, नाहीस झालं. तर आता तो फक्त बट्टा बाजूला काढायचा, म्हणजे सोनं ते सोनच आहे ना, विकारच बाजूला काढायचे.
किती विकार मुख्य रूपात आपल्यात आहेत? 5 विकार असतात मुख्य, 5 म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, ईर्ष्या, द्वेष, आलस्य, मत्सर, हे विकार आहेत ना. तर आता आपण जर बारीक ऑब्झर्वेशन केलं तर सगळ्यांमध्ये, सर्वांमध्ये सगळे विचार भरपूर नसतात. सगळे विकार जे आहेत ना, ते प्रत्येकामध्ये 5ही विकार विशेष नसतात. 5 विकार आहेत, परंतु प्रमाण जर पाहिलं तर एकच विकाराचं प्रमाण जास्त असतं प्रत्येकामध्ये. या ना, एकाच माणसामध्ये भरपूर काम, भरपूर क्रोध, भरपूर लोभ असं असत नाही. काही मध्ये काय असतं, काम विकार फार मोठ्या प्रमाणात असतो, समजलं. काही मध्ये क्रोध फार असतो, बाकीचे गुण चांगले असतात. अशी कधी विकारी दृष्टी नाही, कधी पैशाचा लोभ नाही, काय नाही. परंतु कमी पडलं की काय होतं, असा क्रोध येतो को बात मत पूछो. वाढलेलं ताट सुद्धा काय करतात, फेकून देतात, समजा ना. असा क्रोध असतो काही मध्ये लोभ असतो. बाकीचे मग 4 विकार कमी असतात. काय? 4 विकार कमी असतात. एक विकार मात्र राजा बनलेला असतो त्याचा, लोभ. आता काही मध्ये लोभ इतका असतो, किती येऊ द्या, भूक काही मिटत नाही, पैशासाठी वाटेल ते करायला तयार. चमडी जाय, चमडी जाय लेकिन दमडी न जाय, असे काहींचे लोभी संस्कार असतो. काहींचा मोहाचा संस्कार असतो जास्त, समजा ना. ते मुलाची एवढी काळजी नाही घेणार. कोणाची काळजी घेणार? नातवाची, समजा ना. मुद्दल जाऊ द्या, व्याज पाहिजे, समजलं. ते नातवामध्ये फार मोह असतो. नातवात एवढा मोह असतो, समजलं ना. नातवाला जर ताप आला आणि आजीला जर थर्मामीटर लावलं तरी कळल की ती आलाय म्हणून, समजा ना. एवढं ते नातवामध्ये काय असतो, मोह असतो. तर हे प्रत्येकामध्ये एक गुण विशेष असतो, एक गुण असतो. त्या जो एकामध्ये विशेष गुण आहे ना, तो बाकी 10 लोकांमध्ये नसतो. ते बाकी 10 मध्ये नसतो, तो ते एकाच मातामध्ये असणार, एकाच भाईमध्ये तो गुण असणार, की बाकी तुम्ही 10-15 लोकांमध्ये तो गुण असणार. एखाद्यामध्ये सहन करायची एवढी ताकद असते, एवढी प्रचंड ताकद असते, की बाकीचे लोक आश्चर्य करतात की मी जर याच्या जागेवर असतो ना तर दाखवलंच असतं एकेकाला, समजलं. लढाई झगडाच करून दाखवला असता, पण याच्यावर काही परिणाम होत नाही. जे एखादा गुण, प्रत्येकामध्ये एखादा गुण विशेष असतो. कोणामध्ये सहनशक्ती असते, कोणाचा दानाचा संस्कार असतो, कोणामध्ये प्रेमाचा संस्कार असतो, कोणाला दुसऱ्याला मदत करायला आवडतं, कोणाला सेवा करण्यामध्ये आनंद असतो. काही माता असतात त्या पोळ्या बनवण्यात फार हुशार असतात. मग पोळ्या म्हटल्या का त्या माताला बोलून घेतात की ये बाई आज पोळ्या करायच्यात, समजलं ना. पण बाकीच्या तर पोळ्या करतात, पण तिच्या हाताला जी चव आहे ते बाकीच्या हाताला नाही. असे प्रत्येकामध्ये एक गुण असतो, हे लक्षात ठेवा. प्रत्येकामध्ये एक गुण असतो. आणि जो एक गुण कोणामध्ये चित्रकला फार चांगली असते, कुणामध्ये गाण्याची कला, त्याचा आवाज फार सुंदर असतो, तो बाकीच्यानी गायल्यावर लोक उठून जातील, समजलं ना. परंतु याच्यामध्ये गाण्याचं इतकं सूर असतात की लोक तासनतास बसून राहतात. तर ही प्रत्येकाला एक एक विशेषता दिलेली असते, एक विशेष गुण प्रत्येकामध्ये असतो. आणि जसा एक विशेष गुण प्रत्येकामध्ये असतो, तसा एक विशेष अवगुण सुद्धा प्रत्येकामध्ये असतो. तर आपल्याला जे विकारांवर विजय मिळवायचा ना, तो सगळ्या विकारांवर नाही, समजलं ना. सगळे विचार ते चिल्ले बिल्ले असतात,
ते लगेच निघून जातात. पण एक मात्र आपल्याला सोडत, शेवटपर्यंत सोडत नाही. समजलं? काहींच ते अलंकारामध्ये एवढा मोह असतो, दागिन्यामध्ये एवढा प्रचंड मोह असतो की बस, एकदा ते दोन पती पत्नीचं भांडण झालं, ते माझ्याकडे आले, म्हटले अहो फार कडाक्याचं भांडण झालं. तर म्हटलं का भांडण झालं? त्या बाईला म्हटलं का भांडण झालं? तुम्ही तर एकदम शांत स्वभावाचे, चांगल्या युगल ज्ञानात चालतात, तुमचं भांडण कशामुळे झालं? तर मग त्यांनी सांगितलं का असं असं अडचण वगैरे होती. म्हटलं मी आपलं व्यवस्था केली, मला पैसे कमी पडत होते, म्हणून मी ते बायकोला काय म्हटलं का तुझा दागिना आपण गहाण घालू म्हटला, गहाण ठेवू म्हटला. तर ती जी कडकली म्हटला, आता जी भडकली माझ्यावर का मग विचारताच होय नाही. अरे म्हटलं तू त्याच्या अलंकाराला कशाला हात घातला म्हटलं, समजलं ना? त्यांचा सगळा जीव कशामध्ये असतो? तू बाकी व्यवस्था करायची, त्यांची गळ्यातले अलंकार कशाला काढायला गेला म्हटलं. त्यांचा सगळा जीव कुठं असतो? मातांच्या दागिन्यात असतो. असंच एकदा एक म्हातारी फार आजारी पडली आणि डॉक्टर म्हणले 2-3 दिवसाची सोबती आहे. समजलं? मग 2 दिवसांनी डॉक्टर आले, ते म्हटले फक्त आता 24 तास ही म्हातारी राहील, मग जाईल. आता मग 24 तास वगैरे होऊन गेले, ती 24 तास झाले. मग काय झालं, तिथे घरातल्या माणसांनी पाहिलं, मग 24 तास होऊन गेले, म्हातारीचे हात पाय थंड पडलेले होते. सुनेने पाहिलं, ही एकदम आता थंड झालेली आहे. मग काय झालं, ते सुनेने तिचे गळ्यातलं दागिने काढायला सुरुवात, ती दागिने काढायला सुरुवात केल्याबरोबर म्हातारीने तिचा हातच पकडला. म्हातारी ती अशी घाबरली, कधी पळूनच गेली. समजा म्हणजे काय, तुम्ही बाकी सगळं केलं तरी चालेल, परंतु ते धाग्यामध्ये सगळं जीव काय झालाय त्याच्यामध्ये अडकलेला आहे ना. म्हणून मातांचे जर दागिने जीव अडकले असतील तर आता काय केलं पाहिजे? ठेवा, तुम्ही जरूर ठेवा, काढून द्या असं नाही म्हणत मी, फक्त त्याच्यामध्ये मोह ठेवू नका. सून काढायला निघाली तर काढ म्हणायचं बाई, जा. म्हणजे असा मोह जो असतो तो सुद्धा फार दुःखदायी असतो. जे आपल्याला जी लढाई करावी लागते विकारांच्या बरोबर, त्या सगळ्या विकारांशी आपल्याला लढावं लागत नाही. आपल्या प्रत्येकाच्या मागे एका मागे एक लागलेला असतो, हे लक्षात ठेवा. काहींच्या मागे 2-2 असतात, परंतु एका मागे एक अवश्य असतो, आणि त्यालाच काढण्याचा आपल्याला पुरुषार्थ करावा लागतो. तेव्हा माझ्यामध्ये काय कमजोरी आहे, माझ्यामध्ये काय कमजोरी आहे याचं आपण अवलोकन करावं लागतं. ते लवकर दिसत, आपल्यातलं दोष दिसतो का? तुम्हाला तुमचं तोंड पाहता येतं का? आपल्याला आपलं तोंड पाहता येतं का? मग आपल्याला आपलं तोंड पाहायचं असेल तर काय करावं लागतं? आरशाचा आधार घ्यावा लागतो. तेव्हा कळते, म्हणता तुझ्या तोंडावर काय लागलंय बघ. काय लागलं पाहायला आपल्याला पाहता येतं का? मग आपण कुठे जातो? तसंही आपल्याला आपलं तोंड दिसत नाही. जसं आपल्याला आपलं तोंड दिसत नाही, तसं आपल्याला आपला दोष, आपला अवगुण दिसत नाही. आता आपल्याला दिसत नाही, परंतु तुम्हाला युक्ती सांगतो, तुमच्या आजूबाजूचे जे 8-10 लोक आहेत ना, तुमच्या जवळचे 5-6 लोक आहे ना, समजलं ना, तुम्हाला जर खरंच तुमच्यातला दोष जर जाणून घ्यायचा असेल ना, जर जाणून घ्यायचा असेल तर तुमच्या आजूबाजूचे जे 5-6 लोक आहेत ना, त्यांना विचारा की यांच्यात काय दोष आहे. ते एका मिनिटात सांगतील, अहो सगळं चांगलं आहे, हो सगळं चांगलं आहे, पण याच्यामुळे वायाला गेलं म्हटलं. म्हणजे तुमच्यात काय दोष आहे? सी मी युअर फ्रेंड्स, आय विल टेल यू व्हॉट यू आर. समजलं? तुमचे मित्र मला दाखवा, मी लगेच सांगेल तुमच्यात काय दोष आहेत. का त्या मित्रांना माहिती आहे ना सगळं चांगलं आहे, पण हा इथे फेल होतो, हे त्या मित्रांना माहिती आहे, जवळच्या लोकांना माहिती आहे. मग तुम्हाला जर तुमचं आत्मपरिवर्तन जर करायचं असेल, आपला अवगुण जर आपल्याला काढायचा असेल, तर आपण काय केलं पाहिजे?
मोकळ्या मनाने आपल्या आजूबाजूच्या लोकांना सांगितलं पाहिजे, का ते आपलं आपल्याला काही कळत नाही. तर तुमचे जे खरे मित्र आहेत ना, तुमच्या ज्या खऱ्या मैत्रिणी आहेत, त्या तुम्हाला लगेच सांगतील की अगं तुझ्यामध्ये सगळे गुण आहे, पण याच्यामुळं तुझं सगळं वाया गेलंय. मग त्यांनी जर तुम्हाला सांगितलं तुमचा दोष, तर त्यांचं काय मानलं पाहिजे? आभार मानलं पाहिजे, त्यांचं थँक्स मानलं पाहिजे, की बरं झालं तुम्ही मला माझा अवगुण सांगितला. मग मला माझा अवगुण सांगितल्यानंतर मग काय करावं लागतं? पहिल्यांदा त्यांच्याकडनं कळा. आणि तुमचे जे खरे मित्र जे आहेत ना, तुमचे जे खरे मित्र आहेत ते तुम्हाला जरूर सांगणार की बाई तुझ्यात हा दोष आहे. आणि जे तुमची नुसती स्तुती करतात ना, आहा तू काय यार, तुझ्यासारखं कोणी नाही, तुझ्यासारखं कोणाला काही करताच येत नाही, जे तुमची स्तुती करतात ते तुमचे मित्र नाहीत, हे लक्षात ठेवा. तुमचा मित्र कोण आहे? जो खरा मित्र असतो त्याला मित्राचा दोष पाहावत नाही. मित्राचा दोष हा त्याला त्याचा स्वतःचा दोष वाटतो. काय वाटतो? याचा दोष हा माझा दोष आहे. म्हणून स्तुती माणसं कधी करतात तुम्हाला सांग, स्वार्थाशिवाय माणसं स्तुती करत नाही. माणसं स्तुती कधी करतात? मनुष्य गेल्यानंतर, अहो काय चांगला होता, असा होता, तसा होता, तसा होता. मेल्यानंतर असं वर्णन करतात, त्या रडत रडत त्याचं वर्णन करतात, किती स्तुती गातात. समजलं ना? एकदा एक मनुष्य दुसऱ्याची फार स्तुती करत होता, तेव्हा तिसऱ्याने विचारलं ते कधी गेले? आहे म्हणजे मेल्याशिवाय माणसं चांगलं म्हणत नाही, जिवंतपणी नावच ठेवणार. समजलं? म्हणजे स्तुतीमध्ये धोका आहे आणि निंदेमध्ये उन्नती आहे. त्यामुळे आपल्यामध्ये काय दोष आहे ते बाजूच्यांना विचारून घ्या, माझ्यात काय दोष. आणि तो दोष समजल्यानंतर मग काय करायचं? मग आत्मनिरीक्षण करायचं, आपल्या आत्म्याचं निरीक्षण करायचं की बरोबर ज्या अर्थी 7-8 लोक एकच दोष सांगतात ना, त्या अर्थी माझ्यामध्ये आहे. मग आता मी कुठे कुठे चुकतो हे आत्म्याचं निरीक्षण करा. हे म्हणतायत ना याच्यात लोभ फार आहे, तर मी कुठे कुठे लोभी कसा आहे हे आत्म्याचं निरीक्षण करा. त्याच्या निरीक्षण केल्यानंतर परीक्षण करा की बरोबर माझ्यामध्ये हा दोष आहे. त्याच्यानंतर रिअलाइज करा की खरोखर माझ्यामध्ये हा अवगुण आहे. आणि जेव्हा आपण रिअलाइज करतो, अनुभव करतो की खरोखर मान्य करतो की माझ्यात हा अवगुण आहे, हे मान्य केल्यानंतर त्याला बाहेर काढायची प्रक्रिया सुरू होते. कधी सुरू होते? दोष ऍक्सेप्ट केला पाहिजे ना. तो ऍक्सेप्ट केल्यावर मग परिवर्तनाची प्रतिक्रिया सुरू होते. तर पहिलं आहे निरीक्षण, नंतर आहे परीक्षण, त्याच्यानंतर आहे ऑब्झर्वेशन, आणि चौथी स्टेज आहे परिवर्तन. काय आहे? परिवर्तन. तर असं आपल्या अवगुणाला आपण परिवर्तन करून टाकायचं आहे. आणि एक अवगुण जर आपला नाहीसा झाला तर आपण सहज संपन्न आणि संपूर्ण बनू, आणि आपण जरूर लवकरात लवकर संपन्न आणि संपूर्ण बनाल, असा संकल्प व्यक्त करून थांबतो. ओम शांती. बाबा तुम्हारी शिक्षाएं सदा है संग हमारे, चलते रहेंगे जीवन भर तेरी श्रीमत के सहारे, चलते रहेंगे जीवन भर तेरी श्रीमत के सहारे। बाबा तुम्हारी शिक्षाएं सदा है संग हमारे, बाबा तुम्हारी शिक्षाएं सदा है संग हमारे।